अजून एक असा प्रश्न आहे की आता सेफ सेक्स किंवा प्रेग्नन्सी टाळण्यासाठी कोणकोणत्या दिवशी संभोग केला पाहिजे किंवा सेक्स केला पाहिजे, असं काही पर्टिक्युलर दिवस असतात ना, राईट? प्रेग्नन्सीच्या 1 आठवड्या आधी किंवा 1 आठवड्यानंतर असे ऍक्च्युअल मध्ये किती दिवस असतात? स्पष्ट बोलायचं ना तर पाळीमध्ये सेफ सेक्स हा फक्त पाळी चालू असताना केल्यावरच असतो. बाकीचे सगळे दिवस अनसेफ असू शकतात. सगळे. अच्छा. हे जे काय सेफ सेक्स मेथड आहे याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता ही नेहमी असते. अच्छा. का? कारण स्त्रीबीज जे आहे हे कधी तयार होईल हे आपल्याला दरवेळेला सांगता येत नाही. कारण पाळी दरवेळेला काही 28 दिवसाची नसते. कधी ती 26 दिवसाची असेल, कधी 34 दिवसाची असेल, काहींची रेग्युलर असू शकते. बरोबर. अगदी रेग्युलर जरी असली तरी त्याच्यामध्ये 2, 5, 6 दिवसाचं अंतर असतं. त्याच्यामुळे स्त्रीबीज हे त्याच्यानुसार पुढे मागे तयार होतं आणि ते कधी तयार होतं हे सांगता येत नाही. त्यामुळे सेफ सेक्स जे करतात त्याच्यामध्ये फेल्युअर येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. सगळ्यात जास्त. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की जर का तुम्हाला प्रेग्नन्सी नको असेल तर तुम्ही पूर्ण महिनाभर काहीतरी प्रोटेक्शन वापरायला पाहिजे. महिनाभर? हो. एक्सेप्ट पाळी चालू आहे आणि तुम्हाला संबंध ठेवायचे तर दॅट इज अ सेफ पिरियड. इतर कुठल्याही दिवशी तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. सो ती रिस्क घेऊ नका. दर महिन्यात प्रेग्नन्सी राहत नाही हे नशीब आहे. त्याच्यामुळे काही जण सुटतात, पण प्रॉब्लेम यायची शक्यता ही याच्यामध्ये सगळ्यात जास्त असते. मग त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे की काहीतरी प्रोटेक्शन वापरा की जेणेकरून तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार. प्रोटेक्शन वापरून पण प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस आहेत का? कारण की काय प्रोटेक्शन वापरतात पण त्यांना तेवढं प्लेजर येत नाही, त्यामुळे ते विदाऊट हे प्रोटेक्शन वापरून किंवा कॉन्डोम वापरून काय म्हणतात त्याला, कोइटस इंटरप्टस, तर ती पण एक सिस्टम चांगली आहे का? इफेक्टिव्ह आहे का? सॉरी, कोइटस इंटरप्टस किंवा ऍक्च्युअली काय म्हणजे की कंडोम वगैरे वापरायचं नाही, संबंध ठेवायचे आणि जेव्हा तुम्ही वीर्य बाहेर टाकणार आहे त्यावेळेला लिंग बाहेर काढायचं आणि वीर्य बाहेर टाकायचं. आता एक लक्षात घे, जेव्हा वीर्य बाहेर येणार असतं तेव्हा इच्छा इतकी प्रबळ झालेली असते की त्या एक्साइटमेंट मध्ये ते लिंग बाहेर काढणंच बऱ्याच वेळेला विसरलं जातं आणि काढताच येत नाही. काही महाभाग काढू शकतात पण बऱ्याच वेळेला ते नाहीच काढलं जात, त्यामुळे त्याच्यामुळे फेल्युअर येतं. दुसरं, जरी त्यावेळेला तुम्ही बाहेर काढलं तरी मगाशी आपण जे काही प्रिकम म्हणलं ना की लिंगामधून थोडासा स्त्राव येतो, त्या स्त्रावामध्ये पण शुक्रजंतू असतो. अच्छा, त्यांनी पण प्रेग्नन्सी होऊ शकते? अगदी. प्रेग्नन्सी राहायला 1 शुक्रजंतू लागतो, एकच. सो तो 1 शुक्रजंतू प्रिकम मध्ये पण असू शकतो. सो त्यामुळे तुम्ही जर का संबंध ठेवणार असाल तर केवळ वीर्य येतं त्यावेळेला बाहेर काढणं नाही, तर दरवेळेला तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळे जर तुमचे संबंध येणार असतील तर कंडोम पूर्ण ऍक्ट भर वापरायला पाहिजे. अच्छा. जेव्हा जेव्हा तुमच्या लिंगाचा आणि योनिमार्गाचा स्पर्श होणार आहे त्या वेळेला कंडोम पाहिजे. कोइटस इंटरप्टस, परत फेल्युअर रेट खूप जास्त. आणि आपण कॉन्डम किंवा अशा पद्धतीने वेगळे काही मेजर्स घेतो, तर त्यांनी STI किंवा HIV स्प्रेड करायचे, म्हणजे स्प्रेड व्हायचे चान्सेस आहेत का? तरी पण समजा एकाला HIV आहे तर तरी पण हे सगळे प्रोसिजर वापरून ही त्याला HIV स्प्रेड होण्याचे चान्सेस आहेत का दुसऱ्या पार्टनरला? HIV हा एक लैंगिक दृष्ट्या ट्रान्सफर होणारा डिझीज आहे. म्हणजे संबंध ठेवल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे व्यक्तीकडे तो पसरू शकतो. HIV बरोबर अनेक लैंगिक आजार आहेत, जसं सिफिलिस आहे किंवा हेपॅटायटिस B आहे, इतर बुरशीजन्य आजार आहेत. हे बरेचसे आजार जर संबंध ठेवले आपण व्यक्ती एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीबरोबर तर आपल्याला होऊ शकतात. ते टाळण्यासाठी कंडोम हे अतिशय चांगला उपाय आहे आणि तो कंडोम जर का आपण वापरला तर आपण आपल्या पार्टनरला किंवा स्वतःला हा आजार देऊ शकत नाही. पण त्याच्यासाठी तो कंडोम हा पूर्ण तुमची जी ऍक्ट आहे
ती पूर्ण ऍक्टभर वापरला गेला पाहिजे. अच्छा. ते वापरणं अतिशय महत्वाचं. आणि हे जनरली ज्यांचे मल्टिपल पार्टनर्स असतात, एखाद्याच व्यक्तीच्या ऐवजी अनेक व्यक्तींबरोबर जर संबंध येणार असतील तर नक्कीच आपल्याला ते वापरायला पाहिजे. जर का अनोळखी व्यक्तीबरोबर येणार असतील तर वापरायला पाहिजे. त्यामुळे ह्या जर आपण वापरल्या तर आपल्याला हे आजार टाळता येऊ शकतात. ह्या सगळे जे आजार आहेत हे आजार आयुष्यभर आपल्याला त्रास देऊ शकतात. तर क्युअर नाही, म्हणजे क्युअर जरी झाले तरी ते परत येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आजार आपल्याला होऊ न देणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. आणि त्याच्यासाठी मल्टिपल पार्टनर्स टाळा. एकच पार्टनरवर संबंध येऊन देत. जर तो पार्टनर इन्फेक्टेड असेल तर येस, कंडोम वापरा आणि त्या पार्टनरला योग्य वैद्यकीय उपचार घ्यायला सांगा. HIV देखील आता HIV वरती खूप चांगली औषधं आलेली आहेत की जेणेकरून HIV आपल्याला पूर्णपणे ताब्यात ठेवता येतो. आजची जी औषधं आहेत त्याच्यानी HIV बाधित रुग्णाचं आयुष्य कमी होत नाही. त्याला बाकीचे जे काही आजार होतात, जे कोमॉर्बिडिटीज आम्ही म्हणतो, ट्युबरक्युलोसिस आहे किंवा कॅन्डिडियासिस आहे, तर हे सगळे आजार मॅनेज करता येतात आणि त्या माणसाचं पण, व्यक्तीचं आयुष्य पण चांगलं करता येतं. सो जर तुमच्या पार्टनरला असेल काही आजार तर त्याच्यावर उपाय करून घ्यायला पाहिजे आणि हे उपाय प्रभावी आहेत. आता प्रेग्नन्सी अवॉइड करायला मेल्स जनरली कॉन्डोमचा यूज करतात, राईट? आणि तेच ज्यांना ते प्लेजर आवडत नाही, म्हणजे विथ कॉन्डोम, ते घालत नाही आणि वुमेनला सांगतात किंवा पिल्स घ्या, त्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आपण म्हणू शकतो. तर ते खरंच सेफ आहे का? किंवा ते रेग्युलर 21 दिवसाचं आपण म्हणू शकतो, त्यांचं ते सर्कल असतो, तर ते घेणं चांगलं आहे का? तेवढे 21 दिवस कंटिन्यू सेफ आहे का? ओके. जेव्हा आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल बद्दल बोलतो ना, सगळ्यात एक लक्षात घे, कुठलीही गोळी ज्याचा इफेक्ट आहे त्याचा साईड इफेक्ट असणार आहे. बरोबर. जर का इफेक्ट नसेल तर साईड इफेक्ट पण नसेल. सो ह्या गोळ्या ज्या आहेत, ह्या गोळ्या आपल्याला चालू आहेत, ह्या गोळ्या आपल्याला व्यवस्थित मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ह्या सगळ्या फार्मास्युटिकल जे काय आपले रेग्युलेटर्स आहेत त्यांनी मान्य केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोळ्या चांगल्या आहेत. पण त्या गोळ्या चांगल्या कधी आहेत? जेव्हा त्या योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जातात तेव्हा. आपल्या मर्जीनी, आपल्या पद्धतीने, आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला पाहिजे त्या गोळ्या घेणं हे योग्य नाही. त्यामुळे जर का तुम्हाला त्या गोळ्या घ्यायच्या असेल तर त्या सेफ आहेत. त्या तुमच्या डॉक्टरांकडे जा, त्यांना विचारा, तुमचे ते बरीचशी तपासण्या करतील, तुमचं काय सेक्शुअल लाईफ आहे त्याचं जाणून घेतील, कुठल्या गोळ्या तुम्हाला समर्पक आहेत ते वापरतील. आपल्याला फक्त काहीच गोळ्या माहिती आहेत, जसं मला DA, मला NI ज्या सरकारीमध्ये मिळतात, पण आता त्याच्यापेक्षा खूप कमी डोस असलेल्या हॉर्मोनच्या गोळ्या पण आलेल्या आहेत की ज्यांचा आपल्याला साईड इफेक्ट खूप कमी होतो. सो मग ह्या गोळ्या आपल्याला लागू होतील का? मग ह्या गोळ्या कधी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, किती कालावधीसाठी घ्यायच्या, हा सगळा सल्ला तुमच्या डॉक्टर तुम्हाला देतील. आणि तसं घेतलं तर मग त्या सेफ आहेत. पण तुमच्या मर्जीने तुम्ही जर घेतल्या तर त्याचे साईड इफेक्ट होतात. राईट. त्यामुळे ते तसं करून हे आणि कुठल्याही गोळीबद्दल आहे. आता जसं हे झालं बिफोर प्रेग्नन्सी, पण आफ्टर प्रेग्नन्सी समजा एखादं कॉलेज कपल असेल तर ती प्रेग्नेंट झाली समजा, तर ती फायनली बॉयफ्रेंडलाच विचारणार की बाबा काय करायचं काय नाही, ते XYZ पिल सांगतात किंवा पिल देतात. ती पिल खरंच इफेक्टिव्ह आहे किंवा सेफ आहे का? परत तेच, गोळ्या सेफ असतात डॉक्टरांच्या सल्ल्याने. ओके, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घेतल्या, तुमच्या मर्जीने घेतल्या तर नक्कीच त्रास होऊ शकतो. म्हणजे आता तू म्हणलास की प्रेग्नन्सी नंतर काही गोळ्या मिळतात की ज्याच्याने प्रेग्नन्सी असेल तर अबॉर्शन होऊ शकतं. हो, मिळतात. पण ह्या गोळ्या ज्या आहेत या रेग्युलेटेड गोळ्या आहेत. दुर्दैवाने आपल्या देशात त्या मिळतात, हे दुर्दैव आहे. पण ह्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध घेतल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात. काय होऊ शकतात? त्या स्त्रीला खूप जास्त रक्तस्राव होऊ शकतो, ती शॉकमध्ये जाऊ शकते, तिच्या पोटात प्रचंड दुखू शकतं, तिला पुढच्या वेळेला प्रेग्नन्सी राहायला अडचण होऊ शकते, तिला जंतुसंसर्ग होऊ शकतो. या खूप
त्रास होऊ शकतात. सो गोळी घेतली आणि झालं असं नाहीये. तर ती गोळी योग्य व्यक्तीकडून घेणं, त्याचा फॉलोअप नीट घेणं, त्याचे जर साईड इफेक्ट झाले तर ते नीट हाताळणं हे महत्वाचं आहे. बरोबर. साईड इफेक्ट झाल्यावर डॉक्टरांकडे जाऊ नका, साईड इफेक्ट व्हायच्या आधी जा, म्हणजे मग तुम्हाला त्याचा लॉंग टर्म काही तोटा होणार नाही.